हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँक्वेट हॉल एसी नॉन एसी अस्सल मराठमोळं ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक्वेट हॉल। चवीचा शोध इथेच संपतो। नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे। शहापूरच्या संकल्प सभेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अविनाश शिंगेंसह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश। मंडळ अध्यक्ष सुभाष आरड व दीपक बोंबे यांचा पदग्रहण सोहळा संपन्न। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला 11 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने सेवा सुशासन गरीब कल्याण के 11 साल या उपक्रमाअंतर्गत शहापूर येथे संकल्प सभा घेण्यात आली। या सभेत माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत तालुका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व राजदीप जामदार यांच्या प्रयत्नातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अविनाश शिंगे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला। तत्पूर्वी भाजपच्या शहापूर ग्रामीण पूर्व मंडल अध्यक्ष सुभाष आरड व दक्षिण मंडल अध्यक्ष दीपक बोंबे यांचा पदग्रहण सोहळा पार पाडण्यात आला। या प्रसंगी भाजपाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, माजी आमदार पांडुरंग बरोरा, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य देवेश पाटील, भाजपचे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र डाकी, शहापूर तालुका अध्यक्ष भास्कर जाधव, शहापूर शहर अध्यक्ष विवेक नार्वेकर, बाबूभाई शेख, संदेश भोईर, काळूराम धनगर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहापूर विधानसभेतील उमेदवार अविनाश शिंगे यांच्यासह आवाळे जिल्हा परिषद गटातील शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला। तर वासिंद, कसारा, शेई व तालुक्यातील अनेक गावातील विविध पक्षातील असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात यावेळी जाहीर प्रवेश केला। या कार्यकर्त्यांचे कपिल पाटील यांनी स्वागत केले। यावेळी बोलताना शहापूर तालुक्यातील सर्व स्तरातून भाजपला पाठिंबा मिळत असून आगामी निवडणुकीत भाजपला जनतेची साथ मिळेल असा विश्वास कपिल पाटील यांनी यावेळी व्यक्त केला। शहापूर ग्रामीण पूर्व मंडळाच्या अध्यक्षपदी आज माझी नियुक्ती झाल्याबद्दल तमाम कार्यकर्त्यांचं मी जाहीर आभार व्यक्त करतो। ज्यांच्या प्रेरणेने, ज्यांच्या नेतृत्वाखाली आज या मंडळ अध्यक्षपदाची माळ माझ्या गळ्यात पडली ते आदरणीय देशाचे केंद्रीय राज्यमंत्री माजी मंत्री कपिलजी पाटील साहेब, त्याचबरोबर ठाणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे ग्रामीणचे अध्यक्ष जितेंद्र डाकी साहेब, त्याचबरोबर आमचे शिक्षकांचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर, त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे नेते आदरणीय बबलूशेठ पाटील, त्याचबरोबर बाबूभाई शेख, ज्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर पायाला भिंगरी लावून तालुक्यामध्ये प्रवास सुरू केला ते आमचे माजी आमदार पांडुरंग बरोरा साहेब, शिवाजी शेठ अधिकारी, बाजार समितीचे सभापती नंदूशेठ डोहळे, माझ्या पाठीमागे सावलीसारखे उभे असलेले आपले भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष भास्कर शेठ जाधव, शहराध्यक्ष विवेक शेठ नार्वेकर, फेडरेशनचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक अमोल तारमळे, कमलाकर शेठ घरट, जयवंत अप्पा तारमळे, जगनदादा विशे, मितालताई बोपतराव, निशिगंधा बोंबे मॅडम, दीपाली झुगरे मॅडम, ज्येष्ठ नेते माजी जिल्हा परिषद सदस्य काळूराम धनगर सर, ज्यांनी नुकताच खराडे सेवा सोसायटीवर आपलं निर्विवाद पॅनल तयार केलं ते टीडीसी बँकेचे इंद्रजित पडवळ साहेब, शिवाजी भाऊ अधिकारी, महेश शेठ पतंगराव आणि व्यासपीठावर असलेले सर्व उपस्थित आणि सर्व आदरणीय वडीलधारी माणसांनी समोर बसलेली आहेत, त्यांना सर्वांना मी प्रणाम करतो। आज माझी भारतीय जनता पार्टीच्या शहापूर ग्रामीण पूर्व मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाली आणि मला खूप आनंद झाला। माझ्या पत्नीचं नाव होतं अध्यक्षपदासाठी आणि माझ्या गळ्यात माळ पडली, ते सांगावं लागेल साहेब। आणि आदरणीय
आपल्या भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविदादा चव्हाण, त्याचबरोबर कपिल पाटील साहेब यांनी माझ्या पाठीशी राहून मला आज या अध्यक्षपदाची माळ माझ्या गळ्यात घातलेली आहे. मी 1995 पासून भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत आहे. काम करत असताना मला 2012 साली आदरणीय संजय केळकर साहेब यांच्या पदवीधर मतदारसंघाचे आमदार होते, त्यामुळे प्रवास सुरू होता आणि मला सांगितलं की निवडणूक लढवायची आणि माझ्यासाठी खास ते रामनाथ मोते सर आणि केळकर साहेब प्रवास केला आणि 12ला मी निवडून आलो आणि पार्टीने मला उपसभापती केलं. नंतर माझ्या गळ्यामध्ये संघटनेची पुन्हा जबाबदारी आली. 2016 साली कपिल पाटील साहेबांच्याच नेतृत्वाखाली मला तालुका अध्यक्षपद केलं होतं. नंतर 2017ला मी शहापूर पंचायत समितीमध्ये निवडून आलो. भारतीय जनता पार्टीचं मला गटनेतेपद दिलं आणि तो आज प्रवास सुरू आहे. आज संघटन पर्वाच्या नावाखाली भारतीय जनता पार्टीचं संघटना बांधीचं काम संपूर्ण महाराष्ट्रात नाही देशभरात चालू आहे. शहापूर तालुक्यात चालू आहे. संघटनेच्या दृष्टीने आज शहापूर तालुक्यात 3 तालुके झाले, त्याचा 1 तालुका मला मिळाला आहे. मी सातत्याने माझ्यासाठी वाट्याला राजकारणात प्रत्येकाला संघर्ष असतो आणि तो माझ्या वाट्यालाही आला होता आणि ती वाट चोखाळायची असते, मात करायची आणि यश पदरात पाडायचं असतं. कोणत्या तरी पंचवार्षिक निवडणुकीमध्ये मी निवडून येतो. काही जण माझ्या सोबत असतात, काही जण सोबत नसतात, तरी सुद्धा जन आशीर्वादामुळे मी अनेक वेळा ह्या निवडणुका जिंकलेल्या आहेत. पाटील साहेब आणि रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचं संघटन वाढवण्यासाठी जी जबाबदारी दिली आहे ती मी नक्कीच पार पाडीन. संपर्कातून माणसं जोडण्याचं व्यसन मला आहे, वेड आहे आणि त्या वेडापायी मी संपूर्ण गावागावामध्ये प्रवास करत असतो. सध्या एक खंत बोलावीशी वाटते की विरोधी पक्षांपेक्षा आपल्या पक्षातच पाय खेचण्याचं काम चालू आहे आणि असं त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही, त्यावर मला बोलायचं नाही. मला एकच सांगायची, खराब असणारं सांडपाणी का दिलं म्हणून इवळंसं रोपटं सुद्धा आपली वाढ थांबवत नाही. मग इतरांचा निगेटिव्ह विचार करून आपण का थांबवावं असा एक मनात विचार येतो आणि आज तो हर्ष आनंद मला झालाय. त्यामुळं बाकीच्या गोष्टी मला उगाळायच्या नाहीत. संघटनेने जिल्हाध्यक्ष जितेंद्र डाकी साहेब यांनी मला जी माझ्या खांद्यावर धुरा दिली आहे ती धुरा मी तो खांद्यावर झेंडा घेऊन मी गावागावात प्रवास करीन. मी सर्वांना अभिवचन देतो, शब्द देतो की येत्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या संदर्भात जी पक्ष बांधणी करायची आहे, गावागावात बूथ बांधणी करायची आहे, गावागावामध्ये विभाग अध्यक्ष नेमायचे आहेत, गावागावामध्ये आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आणि आदरणीय देवेंद्रभाई फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली जे भारतीय जनता पार्टीने विकासाचं राजकारण चालू आहे त्या विकासाच्या राजकारणावर आपण गावागावात जाऊन बोलायचंय. असो अनेक मान्यवर या ठिकाणी बोलायचे. मला जी जबाबदारी त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा अध्यक्षांचं, जिल्हा कमिटीचं, त्याचबरोबर व्यासपीठावर असलेल्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. विशेष करून मला माझं जे नेतृत्व आहे कपिल पाटील साहेब, या कपिल पाटील साहेबांच्यामुळे हे मला पद मिळालंय असं मी जाहीर या ठिकाणी सांगतो आणि धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वप्रथम मी उपस्थित सर्वांना या ठिकाणी नमस्कार करतो. आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शहापूर तालुका आयोजित संकल्प सभा आणि या सभेमध्येच माझी शहापूरच्या ग्रामीण दक्षिण मंडलपती जी नेमणूक होते या नेमणुकीसाठी उपस्थित मान्यवर आमचे सर्वा माजी केंद्रीय मंत्री सन्माननीय कपिलजी पाटील साहेब, तसेच आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब, शहापूर तालुक्याचे माजी आमदार पांडुरंगजी बरोरा साहेब, या ठाणा जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष जितेंद्रजी डाकी साहेब, या ठिकाणी देवेशजी पाटील साहेब, संदेश भोईर साहेब, आमचे तालुक्याचे अध्यक्ष भास्करजी जाधव साहेब, विवेकजी नार्वेकर साहेब, या ठिकाणी माझी मिसेस निशिगंधा बोंबे, सर्वच मान्यवर. खरं तर साहेबांना पुढे कार्यक्रमासाठी जायचंय म्हणून मला काही जास्त बोलायला इथे संधी नाही, 2 मिनिटातच मला बोलायला सांगितलंय. परंतु आज या ठिकाणी मला तालुका अध्यक्षपद देऊन साहेबांनी माझ्यावर विश्वास दिलेला आहे, तर त्या विश्वासावर खरं जाण्याचा मी या पुढे प्रयत्न करणार आहे. खरं तर
ठाणा ग्रामीणमध्ये सर्वात कमी वयाचा अध्यक्ष जो असेल तो जितेंद्र डाके साहेबांना माहीत असेल, मीच असेल. कारण 35 आणि प्लस 36वा वर्ष मला चालू आहे आणि एवढ्या लवकर मला जी संधी मिळाली या भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये काम करण्याची, त्यामुळे मी साहेबांचे अगदी मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.